नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर वर्ग 7 स्कॉलरशिप एक्झाम 2025-26 यामध्ये पेपर 1 ज्यामध्ये मराठी लँग्वेज 1 आणि मॅथमॅटिक्स आहे, त्याबाबत आपण मॅथमॅटिक्समध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 26 to 50चे क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. आता आपण पुढे बघूया क्वेश्चन 51 पासून क्वेश्चन नंबर 75 पर्यंतचे क्वेश्चन्स. तर बघूया क्वेश्चन नंबर 51. इफ 4x + 10/5 = 6 आहे, तर एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सगळ्यात आधी काय करायचं, यामध्ये या 5 जो डिव्हिजनमध्ये आहे याला आपण ट्रान्सपोज करूया. हा इथे डिव्हिजनमध्ये इकडे गेल्यावर तो मल्टिप्लिकेशनमध्ये होईल, जसं की तुम्हाला माहीतच आहे. तर 4x + 10 = काय करायचं, 6 × 5 = 30. आपल्याला तर एक्सची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे इथं जो +10 आहे याची आपल्याला इथे गरज नाही आहे, तर +10 तिकडं पाठवूया RHSमध्ये. तर आपल्याला काय मिळेल, 4x = हा इथे प्लसमध्ये आहे, तिकडे गेल्यावर मायनसमध्ये होईल. 30 - 10 20. आता 4x म्हणजे 4 × x. या 4ला आपण RHSमध्ये पाठवूया, तो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तिकडे गेल्यावर डिव्हिजनमध्ये जाईल. तर x = 20ला 4ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 5. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 52. इफ थ्राइस सर्टन नंबर म्हणजे एखादी अशी नंबर जी आपल्याला माहीत नाही. मग जे माहीत नसते त्यासाठी आपण सपोज करतो, व्हेरिएबल सपोज करतो, त्याला आपण म्हणू x. ठीक आहे. थ्राइस ऑफ x म्हणजे एखाद्या नंबरची 3 टाइम्स, म्हणजे आपण समजू की x ची 3 टाइम्स काय होईल, 3x होईल. इज ॲडेड टू ट्वाइस द सेम नंबर म्हणजे जी नंबर आपण घेतली होती सर्टन नंबर x, तिची ट्वाइस करा. ट्वाइस म्हणजे तिची 2 मल्टिप्लाय करा म्हणजे 2x. याच्यात जर ॲड करणं म्हणजे प्लस करणं. सेम नंबर देन इट कम्स टू 85. मग या सर्वांचं उत्तर येते 85. म्हणजे आपण लिहू इथे = 85. तर आपल्याला ती नंबर शोधायची आहे. तुम्हाला माहीत आहे 3x + 2x = 5x = 85. 5x म्हणजे 5 × x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, तर 5ला इकडे पाठवावं लागेल. हा इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तिकडे गेल्यावर डिव्हिजनमध्ये जाईल. तर x = 85ला जर तुम्ही 5ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 17. 17 × 5 = 85. म्हणजे ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 53. व्हॉट इज द ॲडिशन ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 100? 1 पासून 100ची ॲडिशन किती येते? आता हे आम्ही ॲबॅकस जेव्हा शिकवत होते सर्व हे मुलांना शिकवत राहतो. 1 to 10, 1 to 20, 1 to 30, 1 to 40. पण तुम्ही जर तुमच्यासाठी सांगतो की 1 to 100ची जर तुम्हाला सबट्रॅक्शन काढायची आहे, 1 पासून कोणत्याही नंबरची सबट्रॅक्शन काढायची आहे, म्हणजे 1 to 20, 1 to 30, 1 to 40, 1 to 50, 1 to 60 अशा प्रकारे कोणत्याही नंबरची ॲडिशन काढायची आहे. यासाठी तुम्ही फॉर्म्युला पहा, n × n + 1/2. याच्यामध्ये n काय राहते, n राहते शेवटचे नंबर. जसं 1 to 100 आहे, याच्यामध्ये n 100 होईल. 1 to 50 काढायचे आहे तर n 50 होईल. अशा पद्धतीनं मग यात काय करायचं की 100 जर आहे n, तर त्याचे हाफ करून घ्यायचे. 100ची हाफ किती होते, 50 मल्टिप्लाय या 50मध्ये 1 ॲड करायचा. ठीक आहे, सॉरी आपण n 100 घेतला आहे, 100मध्ये 1 ॲड करायचा म्हणजे 101. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 53. व्हॉट इज द ॲडिशन ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 100? 1 पासून 100 पर्यंत जेवढ्या बी ऑड नंबर्स आहेत त्या सर्वांची ॲडिशन किती येते? मग तुम्ही यासाठी का 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व ऑड नंबर देऊन त्यांची ॲडिशन करणार आहात का? तर नाही, त्यासाठी फॉर्म्युला आहे n². आणि n काय असतो की 1 पासून 100 पर्यंत टोटल किती ऑड नंबर्स आहे. आता आपल्याला माहीत आहे की शेवटची ऑड नंबर 99 आहे, तर 1 पासून 99 पर्यंत टोटल ऑड नंबर 50 आहे. ठीक आहे, म्हणजे nची व्हॅल्यू झाली 50. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 50चा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे वर्ग करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे 5चा स्क्वेअर 25 येतो, 2 0 लावा. तर 1 पासून 100 पर्यंत जेवढे ऑड नंबर्स आहे त्या सर्वांची ॲडिशन 2500 येते. म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड ग्रेटेस्ट निगेटिव्ह नंबर? आता स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होते, 1 2 3 ... ज्या काउंटिंग नंबर आहे. आणि ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर कोणती आहे? ग्रेटेस्ट निगेटिव्ह जी इंटिजर आहे ती सुद्धा आहे -1.
तुम्ही नंबर लाईनवर शिकले असाल, ही नंबर लाईन आहे, इथे 0 आहे, इथे -1 -2 -3 डॉट 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 वाढत जाते. तर नंबर लाईनवर काय होते की डावीकडून उजवीकडे नंबर्स ह्या मोठ्या होत जातात. -3 पेक्षा मोठी -2, -2 पेक्षा मोठी -1. म्हणजे निगेटिव्ह नंबरमध्ये सगळ्यात मोठी निगेटिव्ह जी इंटिजर आहे ती -1 आहे. ठीक आहे, मग आपली हे -1 झाली. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आपली 1 आहे आणि ग्रेटेस्ट नॅचरल नंबर निगेटिव्ह इंटिजर -1 आहे. या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे ग्रेटेस्टमधून स्मॉलेस्ट मायनस करू म्हणून इथे -1 दिला आणि याला ब्रॅकेट करू. ठीक आहे, तर हा 1 जसा तसा मायनस इंटू मायनस प्लस आणि हा 1 + 1 2 म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 55. इथे आपल्याला एक फ्रॅक्शन दिलेला आहे 73/99 आणि याची व्हॅल्यू खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 73ला 99ने आपल्याला डिवाईड करायचं आहे. जर आपण इथे डिवाईड करून बघितलं, इथे घेऊया आपण 73, इथे 99. तर 99 इथे 0 येईल, पॉईंट घेऊन घेऊया आधी. ठीक आहे, कारण इथे आपण 0ने डिवाईड केलं 73 आले. डेसिमल पॉईंट घेतला, 1 0 घेतला. आता 9 6 जा 54, 9 7 जा 63, 9 8 जा 72. पण 8ने घेतलं तर ती नंबर वाढेल, तर आपल्याला 7 न करावं लागेल मल्टिप्लाय. तर 99 × 7 करा. 7 9 जा 63, 7 9 जा 63, 63 आणि 6 69, 698 येते. त्याच्यामुळे इथे येईल 7 आणि इथे येईल 693. सबट्रॅक्शन जर केली तर इथे येईल 7, इथे येईल 13 - 10, इथे येईल 3 आणि इथे 0, 37 आलेलं आहे. आता इथे प्रत्येक ठिकाणी पहिला डिजिट 7 आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला पुढे अजून करावं लागेल. तर इथे पुन्हा आपण 0 घेऊया. तर इथे आले आपल्याला 370. तर 99 4 जा 36 होते, पण 3 नंबर वाढेल तर 3 जा करावं लागेल. 3 9 जा 27 आणि 3 9 जा 27 29. 10 - 7 इथे 3, इथे 17 - 10 होईल, इथे 7 आणि इथे 0. इथे पुन्हा आपण 0 घेऊया. तर इथे आपण पुन्हा आलेलो आहे 730वर. इथे पुन्हा 730 आले, म्हणजे ही प्रोसेस अशीच वाढत जाईल. म्हणजे इथे 7 येईल, 3 येईल, 7 येईल, 3 येईल आणि ही प्रोसेस अशी चालू राहील. मग याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर 0.73 आणि त्याच्यावर बार देऊया. हे आपण लेसनमध्ये आधी शिकलेलं आहे या इरॅशनल आणि इरॅशनल नंबर्समध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 56. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड सिलेक्ट विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डिनोट्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी ऑन द नंबर लाईन. या पीचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. पीचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी युनिट प्लेसचे किती भाग पडले ते पाहायचं. युनिट प्लेसमध्ये 0 पासून 1 पर्यंत. 0 पासून 1 पर्यंत जर बघितलं, इथे 1 2 3 पार्ट्स आहे ना. मग इथे हा जो 1 झाला आहे, 1 म्हणजे हा 3/3 होतो. मग हा काय होईल 4/3, हा होईल 5/3, हा 6/3 आणि हा होईल 7/3. म्हणजे यामध्ये ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 57. द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अप्लिकेबल फॉर ऑल द नंबर्स. या सर्व नंबर्समध्ये या 4 ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शनच्या नंबर्सची टेस्ट इथे लागू शकते. आता इथे जर बघितलं तर यामध्ये सर्व इवन नंबर आहे, म्हणजे याच्यात 2ची टेस्ट लागते. तर 2 इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे, इथे नाही आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन इथे घेऊ नाही शकत आपण. पण पुन्हा चेक करूया आपण. आपल्याला 2 3 आणि 4 दिलेलं आहे, तर 3ची टेस्ट सर्वांमध्ये लागते का. तर त्यासाठी आपण डिजिटचे ॲडिशन करूया. 7 + 8 15 + 4 19. 3ची टेस्ट लागत नाही, इथे 3 दिले आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन इथे राहणार नाही. आणि 3 इथेही आहे, कारण 3ची टेस्ट या नंबरमध्ये लागत नाही, म्हणून ही पण ऑप्शन नाही राहणार. आता राहिले हे 2 ऑप्शन. इथे पण 3 आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा इथे राहणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट ॲन्सर. आता इथे 7ची टेस्ट आपल्याला चेक करायची गरज नाही आहे. लॉजिक काय लावलं आपण, इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे 3 आहे. आणि पहिली नंबर जर बघितली तर 3ची टेस्ट इथे लागत नाही. 7 + 8 15 होते, 15 आणि 4 19 होते. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे खूप काही आपल्याला करून पाहायची गरज नाही आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 58. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ. याचं आपल्याला इथे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. मग यासाठी तुम्ही इथे 2चा क्यूब, 3चा क्यूब, 4चा या सर्वांचा क्यूब काढून त्यांची ॲडिशन कराल आणि मग त्यांचा स्क्वेअर रूट काढाल. ठीक आहे, पण त्यामध्ये तुमचा वेळ भरपूर जाईल.
तर ती मेथड तिथे आपल्याला यूज करता येणार नाही. ठीक आहे, यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक कोणती आहे ती आपण इथे बघूया. एक ट्रिक आहे मित्रांनो, ती आहे n इंटू n प्लस 1/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्या इथे वापरायचा आहे. तर यामध्ये n काय असतो की ही शेवटची नंबर असते 8. ठीक आहे, अशा पद्धतीने पुढेही गेलं तर प्लस 9 पॉवर 3 प्लस 10 पॉवर 3 प्लस म्हणजे असं कितीही जर वाढलं तरी शेवटची नंबर जी राहील ती राहील n. मग आता n आपली 8 झाली इंटू n मध्ये 8 मध्ये 1 ॲड करा 9 येते. इथे 9 लिहिलं अपॉन 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 9 जा 36. आता हे आलं 36चा स्क्वेअर. मग 36चा स्क्वेअर किती येतो 36 इंटू 36. इथे 6 कॅरी 3, 6 3 जा 18, 18 आणि 3 21. ठीक आहे, 3 6 जा 18, 3 3 जा 9 आणि 1 10. तर 6 9 2 1 1296 आलेला या पूर्णचा आन्सर. ठीक आहे, 1296. आता आपल्याला काय करायचं आहे 1296चं स्क्वेअर रूट घ्या किंवा या सर्वचं जे आन्सर आहे त्याला ते स्क्वेअर रूटमध्ये येईल 36चा स्क्वेअर. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, तर इथे आपला आन्सर येईल 36. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. एलसीएम ऑफ 2 कॉन्जिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबर is 2499 which is the smallest number in those two number. आता दोन कॉन्जिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबरचा आपल्याला इथे एलसीएम दिलेला आहे. त्याच्याबाबत रूल काय एक्झाम्पलमधून समजून घेऊया. समजा आपण 3 आणि 5 या दोन कॉन्जिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबर घेतल्या, तर यांचा जो प्रॉडक्ट आहे तोच त्यांचा एलसीएम असतो. म्हणजे यांचा एलसीएम 15 आला. ठीक आहे, मग आपल्याला दोन कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबरचा एलसीएम 2499 दिलेला आहे. आता बघा या 15ला 3ने डिवाइड होते आणि 5ने डिवाइड होते. मग यापैकी अशी नंबर शोधा की ज्याने या दोघांनाही डिवाइड होईल. ठीक आहे, तर 39ने डिवाइड होते का, 51 होते का, 49 होते का, हे आपल्याला इथे चेक करावं लागेल. डिवाइड करून करत गेलो आपण तर इथे खूप वेळ लागेल. मग त्यापेक्षा काय करा 2499चे फॅक्टर्स काढूया आपण. 2499. आता सर्वात आधी बघा ही नंबर 2ने डिव्हिजिबल आहे का, नाही आहे. 3ने 9 + 9 18 + 2 20 24 आहे. 3ने डिवाइड करू. 3 8 जा 3 3 जा 3 3 जा. आता पुन्हा हे 3 + 3 6 6 + 8 14 होते. आता ही नंबर 3ने डिव्हिजिबल नाही. 7ने आहे का, 7ची टेस्ट लावा. 7ची टेस्ट काय आहे की लास्ट जो डिजिट आहे त्याची डबल करायची. 3 2 जा 6. मग राहिलेले नंबर 83मधून 6 मायनस केले तर इथे येतील 77. ही डिव्हिजिबल आहे ना, 7ने डिवाइड करूया. तर 7 1 जा 7, पुन्हा 7 1 जा 7, 7 9 जा 63. आता ही नंबर पुन्हा 7ने डिव्हिजिबल आहे. तर 7 लिहूया इथे. 7 1 जा 7, 4 17 आणि मग 17 1 जा 17. आता इथे काय होईल 3 × 7 × 7 × 17. आता यामध्ये यांचा असा प्रॉडक्ट करा दोन दोन नंबरचा की दोन कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर आल्या पाहिजे. त्यासाठी 7 7 जा 49 करू आणि 3 × 17 73 जा 51. तर 49 × 51 यांचा प्रॉडक्ट 2499 येते. या दोन्ही कॉन्जिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबर्स आहेत आणि आपल्याला रूल माहीत आहे की दोन कॉन्जिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट हा त्यांचा एलसीएम असतो. आपल्याला विचारली आहे की यामधील स्मॉलेस्ट कोणती, तर स्मॉलेस्ट आहे 49. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. विच इज द ग्रेटेस्ट रॅशनल नंबर फ्रॉम द गिवन नंबर. यापैकी आपल्याला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर फाइंड आउट करण्याकरता एक तर त्यांचे डिनॉमिनेटर सेम पाहिजे किंवा न्यूमिनेटर, पण असं इथे नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं की डिनॉमिनेटरचा एलसीएम फाइंड आउट करायचा. मग आपण एलसीएम फाइंड करण्यासाठी 3 इथे 9 27 आणि 243 घेऊया. 3 3 1 जा 3 जा 9 जा 8 जा 1 जा. पुन्हा 3ने डिवाइड करू. 1 1 3 27. पुन्हा 3ने डिवाइड करू. 1 1 1 9 आणि पुन्हा 3ने 3 3 जा आणि पुन्हा 3 1 जा. तर 3 किती टाईम्स आलेला आहे 1 2 3 4 5 टाईम्स. ठीक आहे, 3 × 3 × 3. आता हे सर्व लिहायची गरज नाही आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे की यांचा जो काही प्रॉडक्ट येईल म्हणजे 5 टाईम्स जे आहे 1 2 3 4 आणि 5 टाईम्स आहे. यांचा जो प्रॉडक्ट आहे तो या सर्वांचा डिनॉमिनेटर घेऊया. मग काय करायचं की सरळ इथे बघा पहिल्या 27 आहे. इथे 27 कुणाची मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 9 3 जा 27. राहिलं काय 3 × 3 राहिलं. 3 3 जा 9 होते. 9नं 16ला मल्टिप्लाय करा. 16 9 जा 144. डिनॉमिनेटर इथे काय आहे सर्वांचं सेम आहे त्याच्यामुळे त्याला लिहू नका. त्यानंतर इथे 9 आहे दुसऱ्याचा.
3 × 3 9 होते, ते सोडून द्या. 3 3 जा 9, 9 3 जा 27. 27ने 5ला मल्टिप्लाय करा. 27 × 5, 5 7 जा 35, 5 2 जा 10, 13, 135 आलेला आहे दुसऱ्याचा. ठीक आहे. थर्डमध्ये आहे डिनॉमिनेटर 3, 3ला सोडा. 3 × 3 × 3 × 3 81 होते. 81 2 जा 81 2 जा 2 1 जा 2, 2 8 जा 16, 162 येते. आणि इथे 243, या सर्वांचा जो प्रॉडक्ट आहे 243 येते. मग इथे 1नच मल्टिप्लाय करा, म्हणजे 125च राहील इथे. गॉट इट. आता काय करा तुम्ही, यामध्ये आपल्याला लावायचं आहे ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट लावण्यासाठी एक त्याला असेंडिंग लावा किंवा डिसेंडिंग लावा. असेंडिंग जर लावला यामध्ये सर्वांचं डिनॉमिनेटर सेम आहे. सगळ्यात लहान कोण आहे? ही, म्हणजे ही पहिल्या नंबरवर येईल, त्यानंतर ही दुसऱ्या नंबरवर, ही तिसऱ्या नंबरवर आणि ही येईल चौथ्या नंबर, म्हणजे 162. 1 2 थर्ड नंबरवाली इथे 2/3 आहे, म्हणजे ही झाली सर्वात ग्रेटेस्ट रॅशनल नंबर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. 2 पॉवर 3 ब्रॅकेट पॉवर 3 आहे याचा, आणि 2 पॉवर 7 × 4 पॉवर 2 याचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण हा प्रश्न लिहून घेऊया. 2 पॉवर 3 ब्रॅकेटचा पॉवर 3 अपॉन 2 पॉवर 7 × 4 पॉवर 2. आता हा प्रश्न इथे सॉल्व कसा करायचा बघा. पॉवरचा पॉवर असेल तर पॉवरचे मल्टिप्लिकेशन येते, म्हणजे 2चा पॉवर 5 3 जा इथे 15 होईल, अपॉन या 2 पॉवर इथे 7 ॲज इट इज ठेवा, इंटू 4चा पॉवर 2 आहे. आता 4ला 2च्या फॉर्ममध्ये लिहा, तर इथे 2चा पॉवर 2 आणि ब्रॅकेटचा पॉवर 2 होईल. आता इथे बघा इथे 2चा पॉवर 15 आहे, 2चा पॉवर 7 आहे, बेस सेम आहे. तर डिव्हिजनमध्ये पॉवरची सबट्रॅक्शन होते, म्हणजे 2 पॉवर 15 - 7 8 होतात, अपॉन आता इथे पॉवरचा पॉवर आहे 2चा × 2 4 होते, 2चा पॉवर 4. आता इथे पुन्हा डिव्हिजन आहे आणि बेस सेम आहे, तर पॉवरची सबट्रॅक्शन होईल, म्हणजे 2चा पॉवर 8 - 4 दॅट इज इक्वल टू 2चा पॉवर 4 येतो. पण आपल्याला जो ऑप्शन दिलेला आहे ते पॉवरमध्ये नाही आहे. मग आपण काय करू, 2चा पॉवर 4 म्हणजे 2 × 2 × 2 × 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. मग यामध्ये ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. सुनील अँड अनिल इन्व्हेस्टेड ₹91,000 and 65,000 respectively and started a business. At the end of the year, they made a profit of 48,300. How much is Sunil's share in profit? सुनील आणि सुनीलने एवढे रुपीज इन्व्हेस्ट केले, अनिलने एवढे इन्व्हेस्ट केले. ठीक आहे. आणि वर्षाच्या शेवटी त्यांना एवढ्या रुपयाचा प्रॉफिट झाला. तर सुनीलचा शेअर या प्रॉफिटमध्ये किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग हे करण्यासाठी आपण या दोघांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते रेशोमध्ये कशी आहे ते बघूया. सुनीलचा अनिलच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो जो आहे तर तो होईल 91,000 अपॉन 65,000. यामध्ये 3 झिरो कट झाले, तर 13ने डिवाइड होते. 13 7 जा 91, 13 5 जा 65, म्हणजे 7:5चा रेशो आहे यामध्ये. ठीक आहे. आता आपल्याला सुनीलचा शेअर इथे फाइंड आउट करायचा आहे. आता इथे 7:5 आलेला आहे, म्हणजे आपण 7 + 5 = 12. टोटल पार्ट्स 12 होतील. 12 पैकी 7 पार्ट्स सुनीलचे आहे. मग सुनीलचा शेअर कसा काढायचा, तर 7/12 इंटू टोटल जे प्रॉफिट आहे 48,300 हे घेऊया. 48,300 4ने डिवाइड होईल. ठीक आहे. 4 3 जा 12, याला 4ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 7 जा 28 आणि 4 5 जा 20. याला पुन्हा 3ने डिवाइड होते. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 2 जा 6, 3 5 जा 15. 7ने मल्टिप्लाय करायला. 7 5 जा 35, 7 2 जा 14, 17, 7 4 जा 28, 29, 2975 आणि एक शेवटी इथे 0. तर 29,750, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 63. 56 वर्कर कंप्लीट अ वर्क इन 60 डेज. आता इथे आपल्याला वर्कर आणि डेज दिलेला आहे. 56 वर्करला एक काम करण्याकरता 60 डेज लागतात. टू कंप्लीट द सेम वर्क इन 42 डेज. आता आपल्याला तेच काम 42 डेजमध्ये करायचं आहे, तर किती वर्कर लागतील? समजा आपण म्हणू की एक्स वर्कर लागेल. आता इथे जर दिवस कमी झालेले आहे याचा अर्थ वर्कर वाढवावे लागतील. मग हे जे आहे प्रपोर्शन हे आहे इन्व्हर्स प्रपोर्शन. एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होते, किंवा एक कमी झाली की दुसरी वाढते. मग इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये दोन क्वांटिटीचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे x × 42 इज इक्वल टू 56 × 60 होईल. मग x = 56 × 60
अपॉन 42. 7ने डिवाइड करूया. 7 6 जा 7 8 जा 6 1 जा 6 10 जा 10 8 जा 80. म्हणजे टोटल इथे 80 वर्कर्स लागतील. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. प्रकाश कंप्लीट्स वन वर्क इन 10 days. Prasad complete the same work in 15 days. How many days will be required to complete the same work if both of them work together? बघा, प्रकाशला एक काम करण्याकरता 10 दिवस लागतात. तेच काम कंप्लीट करण्याला प्रसादला लागतात 15 डेज. आता या दोघांनी मिळून जर ते काम केलं तर किती दिवसात कंप्लीट होईल? प्रकाशला एक काम करायला 10 दिवसात लागतात, म्हणजे तो एका दिवसामध्ये किती काम करेल? 1/10 काम करेल. प्रसादला 15 दिवस लागतात, मग प्रसाद एका दिवशी किती काम करेल? तर 1/15 डेज. आणि दोघे मिळून एका दिवशी किती काम कंप्लीट करतील? 1/10 + 1/15. 15 1 जा 10 1 जा आणि इथे 15 10 जा 150. म्हणजे इथे आले 25/150 म्हणजेच 1/6. ठीक आहे. तर दोघे मिळून एका दिवशी किती काम करतील? 1/6. म्हणजे याचा अर्थ ते पूर्ण काम करण्याला याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे 6 डेज. ते पूर्ण काम करायला त्यांना 6 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. द सेल ऑफ व्हेजिटेबल सेलर फॉर अ वीक फ्रॉम मंडे टू संडे इज ॲज फॉलोज. मंडेपासून संडेपर्यंत प्रत्येक दिवशी किती सेल होतो इथे दिलेला आहे. इफ द ॲव्हरेज सेल इज 2800 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता हे काय करायचं आहे आपल्याला? ॲव्हरेज जेव्हा दिला असतो तेव्हा आपल्याला टोटल सेल मिळेल, 7 दिवसाचा टोटल सेल मिळेल. त्यासाठी काय करायचं? आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ डेज 7 आहे, म्हणजे 28,000ला 2800 × 7 करा. 7 8 जा 56, 7 2 जा 14 आणि 5 19. 2 0 लावून घ्या, म्हणजे 19,600 होते. तर 7 दिवसामध्ये 19,600चा सेल होतो. आता काय करायचं आपल्याला? सम मिळालेली आहे. आता याची जी सम आहे ती करा. ही सम आणि ही सम सारखी होईल आणि त्यातून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. मग इथे जर ॲडिशन करायची आहे तर इथेच करा तुम्ही. 0 0 0 0 5 5 5 + 5 10 जा 0 कॅरी 1. सेकंड नंबर पहा. 5 + 1 6 6 + 0 6 0 6 + 5 11 11 + 7 18 18 + 2 20 20 जा 0 कॅरी 2. थर्ड डिजिट बघा. हे 2 + 2 4 4 + 4 8 8 + 3 11 11 + 2 13 13 + 0 13 + 0 13 13 जा 3 कॅरी 1. आता फोर्थ डिजिट. 1 + 2 3 + 2 5 + 3 8 + 3 11 + 3 14 + 3 17. म्हणजे इथे घेऊया 17 प्लस एक्स होईल इज इक्वल टू टोटल आहे आपल्याजवळ 19,600. आता 19,600मधून 17,300 मायनस करूया. तर 19,600 17,300 0 0 3 2 0 2,300 रुपीज होईल. त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. इफ मेजर अँगल P इक्वल टू 55 डिग्री देन व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल P. पीची जर व्हॅल्यू 55 आहे तर पीचा जो कॉम्प्लिमेंटरी राहील त्याच्या सप्लिमेंटरीचा अँगल फाईंड करायचा आहे. आता कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय होते की दोन अँगलची ॲडिशन 90. एक अँगल आपल्याला 55 दिला आहे तर 90मधून 55 मायनस करा तर इथे येईल 35 डिग्री. हा झाला कॉम्प्लिमेंटरी अँगल 55चा. आता याचा सप्लिमेंटरी काढा. सप्लिमेंटरी काढण्यासाठी 180मधून 35ला मायनस करावं लागेल. तर 180 - 35 करा. इथे येईल 5, इथे 4 आणि इथे 145 हे आन्सर आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. हो गया क्वेश्चन नंबर 67. इन द adjoining figure out of angle A, B, C and D which angle is different. A, B, C आणि D यापैकी कोणता अँगल डिफरंट आहे, वेगळा आहे, हे आपल्याला विचारायला आहे. तर हा अँगल हा A जो आहे यामध्ये येतो. D जो आहे D हा A B C याच्यामध्ये येतो. B आहे हा येतो A B यामध्येच येतो A B मध्ये. आणि D जो आहे तो A B मध्ये येतो. म्हणजे हा अँगल डिफरंट आहे. ठीक आहे, अँगल D. कारण हा जो अँगल आहे तो A B C यामध्ये येतो आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर म्हणजे अँगल D डिफरंट आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स स्टेटमेंट. चुकीचं कोणतं स्टेटमेंट आहे? जसं पहिलं स्टेटमेंट बघा. द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल आर नॉट कॉन्ग्रंट.
एखाद्या ट्रँगलचे जे अँगल बायसेक्टर असतात ते कॉन्क्रंट असतात आणि यांनी म्हटलं आहे नॉट कॉन्क्रंट, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट हेच आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ ट्रँगल पी क्यू आर. याचं पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रँगल. तर यासाठी आपल्याला इथे बघा की हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे. तर इथे हा पी आर हायपोटेन्यूज येईल जो आपल्याला दिलेला नाही. हायपोटेन्यूज काढण्यासाठी काय करा, पायथागोरस थेरमचा यूज करा. मग काय होईल, 21 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर करा. 21 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर आणि याचं घेऊन घ्यायचं स्क्वेअर रूट. मग काय होईल, 21चा स्क्वेअर 441 प्लस 20चा स्क्वेअर 400. आपल्याला आन्सर मिळेल इथे 841. आणि 841 याचा स्क्वेअर रूट जर काढायचा आहे तर समजा तुम्हाला स्क्वेअर रूट पाठांतर नाही आहे, मग काय करा की 20चा जो स्क्वेअर आहे तो येतो 400 आणि 30चा जो स्क्वेअर आहे तो येतो 900. या दोघांच्या मधली नंबर आहे 841. तर याच्या युनिट प्लेसमध्ये 1 आहे, तर 1चा स्क्वेअर 1मध्ये युनिट प्लेसमध्ये 1 येतो, किंवा 9चा स्क्वेअर 81 याच्या युनिट प्लेसमध्ये 1 येतो. आता ही नंबर जर 20 आणि 30च्या मध्ये आहे, याचा अर्थ याचा आपल्याला टेन्स प्लसचा डिजिट 2 मिळालेला आहे, युनिट प्लेसचा काढायचा आहे. मग काय करा, 20 आणि 30च्या मधली नंबर 25 आहे, त्याचा स्क्वेअर करा. 25चा स्क्वेअर 625 येतो. याच्यापेक्षा ही नंबर मोठी आहे, म्हणजे युनिट प्लेसमध्ये आपल्याला 9 घ्यावं लागेल. जर लहान असते तर 1 घेतलं असतं आहे ना, म्हणजे 29 ही राहिली पी आर. आता इथे 29 दिलेलं आहे, तुम्ही म्हणाल की आपला आन्सर मिळाला, पण हे बरोबर नाही आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे तिन्ही साईडची ॲडिशन करा. 20 प्लस 20 40 प्लस 1 41, 41 प्लस 29 करा आणि इथे आन्सर येतो 70. म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. बघूया क्वेश्चन 70. सिलेक्ट द ऑप्शन विच इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. यामध्ये कोण पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे हे विचारलं आहे. म्हणजे 3 ऑप्शनमधले पायथागोरियन ट्रिपलेट राहील, एक राहणार नाही. मग इथे तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करून पाहावं लागेल की मोठ्या साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा येतो का. पण यामध्ये तुमचा वेळ भरपूर जाईल. मग यासाठी काय ट्रिक करता येईल आपल्याला, तर यामध्ये जर पहिला ऑप्शन बघितला तर मोठी साईड 70 आहे, तर 70चा स्क्वेअर करा. 70चा स्क्वेअर येतो 44,900. मग 42चा स्क्वेअर प्लस 56चा स्क्वेअर यांचा आन्सर काढा. तर 42 मल्टिप्लाय 42, इथे येईल 4, इथे येईल 8, इथे येईल 8, इथे येईल 16, 4 6 7 1. ठीक आहे. आता 56चा स्क्वेअर करा. 56 मल्टिप्लाय 56, 36 6 5 जा 30, 33 5 6 जा 30 आणि 5 5 जा 25, 28 6 3 1 आणि इथे 3. या दोघांची ॲडिशन करूया. 3 1 3 6, इथे 0 0 9 आणि 4 हे येते. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं की कोण नाही आहे, तर तुम्ही अशा पद्धतीनं ट्राय करायचं आहे. तर मी इथे पूर्ण एक्सप्लेन करत नाही आहे, कारण इथे वेळ भरपूर जाईल हे सर्व चेक करण्यात. तर इथे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. कारण 40चा स्क्वेअर केला आणि बघा 40चा स्क्वेअर 1600 येतो आणि बाकी 15चा स्क्वेअर 225 आहे, प्लस 36चा स्क्वेअर 36 मल्टिप्लाय 36, इथे येईल 6 3 6 जा 18 21 8 कॅरी 1 3 जा 9 आणि 1 10. तर 6 9 2 1 2 9 6 येतो. 1 2 9 6. आता याचं जे आन्सर आहे ते येईल इथे 6 प्लस 5 11 जा 1 कॅरी 1 10 10 प्लस 2 12 जा 2 कॅरी 1 2 प्लस 1 3 प्लस 2 5 1 1 5 2 1 येते. हे दोन सेम नाही आहे, त्याच्यामुळे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 30 सेंटीमीटर, ब्रेथ 20 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ स्क्वेअर हुज पेरिमीटर इज सेम ॲज द पेरिमीटर ऑफ गिवन रेक्टँगल. या रेक्टँगलचा जेवढा पेरिमीटर आहे तेवढाच त्या स्क्वेअरचा पेरिमीटर आहे. तर त्या स्क्वेअरचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. स्क्वेअरचा एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला साईड स्क्वेअर आहे. तर साईड माहीत झाली तर आपण एरिया काढू शकतो. साईड कशावर माहीत होईल, पेरिमीटर ऑफ स्क्वेअरपासून. आता पेरिमीटर कसा माहीत होईल, जर रेक्टँगलचा पेरिमीटर मिळाला तर माहीत होईल. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असते, 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. लेंथ आहे 30, ब्रेथ आहे 20, 30 प्लस 20 50 इंटू 2 100. पेरिमीटर 100 झाला, म्हणजे स्क्वेअरचा पेरिमीटरसुद्धा 100 झाला. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे 4 इंटू साईड इज इक्वल टू 100 झाला. मग साईड किती होईल, 100 डिवायडेड बाय 4, म्हणजे इथे आलं 25. आता आपल्याला फाइंड करायचा एरिया, तर 25चा स्क्वेअर करा. ठीक आहे. तो होईल तो 625.
5. ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आंसर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. इन द गिवन फिगर इफ द एरिया ऑफ स्क्वेअर इज 900 स्क्वेअर सेंटीमीटर. ह्या जो PQRS स्क्वेअर आहे याचा एरिया दिलेला आहे. एरिया दिला आहे तर आपण साईड मिळू शकेल. 900 कुणाचा स्क्वेअर आहे 30चा, म्हणजे या स्क्वेअरची साईड झाली 30 सेंटीमीटर. स्क्वेअर ABCD इज फॉर्म बाय जॉइनिंग मिड पॉईंट्स ऑफ PQRS. आता या स्क्वेअरच्या ज्या साईड आहे त्यांचे ADC आणि B हे मिड पॉईंट आहे प्रत्येक साईडचे. आता ही बघा PH ही जर 30 आहे तर याचा अर्थ ही 15 झाली. ठीक आहे, म्हणजे ही 15 झाली AP. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की हा जो स्क्वेअर आहे ABCD याचा एरिया काढा. जोपर्यंत आपल्याला याची साईड मिळणार नाही तोपर्यंत एरिया मिळणार नाही. आता साईड काय होईल, इथे बघा हा जर स्क्वेअर आहे तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला APD. इथे AD स्क्वेअर काय होईल AP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, म्हणजे 15 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर करा आणि याचं स्क्वेअर रूट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला AD मिळेल. इथे काय होईल 15चा स्क्वेअर 225 प्लस 225. आन्सर आहे इथे 550. आता 550 हा कोणाचाही स्क्वेअर नाही, तर याचं जे स्क्वेअर रूट आहे ते होईल 15√2 होईल. ठीक आहे, कारण याला कसं करूया आपण पुन्हा 2 × 225 करू. 225चा स्क्वेअर रूट 15 येते, 15√2. तर हे आलेलं आहे 15√2 आलेलं आहे. तर ही साईड आपल्याला मिळालेली आहे. आता याचा एरिया काढायचा आहे. एरिया म्हणजे काय होईल साईडचा स्क्वेअर, तर 15√2चा पुन्हा स्क्वेअर करा. इथे 15चा स्क्वेअर 225 इंटू 2 कॅन्सल होईल. इथे स्क्वेअर रूट इथे येईल 2, म्हणजे पुन्हा इथे 550 आलेलं आहे. इथे थोडं आपलं गडबड झालेली आहे. 225 प्लस 225 हे होते 450. 450 येईल स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे काय करूया आपण पुन्हा याला 2 × 225 करू. 225चा स्क्वेअर रूट आपल्याला किती होईल 15. इथे होईल √2 आणि 15√2 ही झाली आपली साईड. इथपर्यंत बरोबर होतं 15√2. तर याचा जर स्क्वेअर केला 15√2चा, याचा जर आता स्क्वेअर केला आपण इथे तर 225 × 2 होईल. स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर येईल 450. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. इफ अ क्यूबॉइड हॅज 6 surfaces 8 vertices then it has how many edges? 6 सरफेस असेल 8 vertices असेल तर त्याला 12 edges असतात. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74. सिलेक्ट द ऑड टर्म. यामध्ये ऑड कोण आहे, क्यूब, क्यूबॉइड, स्क्वेअर की प्रिझम. तर क्यूब, क्यूबॉइड आणि प्रिझम हे 3D शेप आहे. ठीक आहे, आणि स्क्वेअर हा 2D शेप आहे, 2 डायमेन्शनल. त्याच्यामुळे ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. आणि आता बघूया शेवटचा क्वेश्चन नंबर 75. यामध्ये डायग्राममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे अँगल ए फाइंड आउट करायचा आहे. आता बघा L आणि M या पॅरलल आहे, तर ही P झाली त्यांची ट्रान्सव्हर्सल. अँगल ए हा इथे आहे. तर अँगल हा जो x + 20 डिग्री आहे आणि अँगल ए आहे, हे दोन जे अँगल आहे हे कॉन्ग्रंट अँगल असतात. ठीक आहे, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग यावेळेस आपल्याला x माहीत नाही इथे, तो कसा मिळेल हे दोन अँगलवरून. हे लिनियर पेअरचे अँगल आहे, म्हणजे यांची ॲडिशन 180 असते. 3x - 20 + x + 20 = 180. +20 - 20 कॅन्सल. 3x + x 4x = 180. मग x = काय होईल इथे 4 4 जा 16, 4 5 जा 20, 45 डिग्री आला. मग x 45 + 20 म्हणजे हे झालं 65 डिग्री. हा 65 आता ए सुद्धा हा होईल इथे 65 डिग्री, म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ग 7चा हा स्कॉलरशिपचा पेपर इथे सॉल्व केलेला आहे सेट एचा. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी ते स्कॉलरशिपचे राहो, नवोदयचे राहो, AISSEE राहो किंवा मॅथमॅटिक्सच्या बाबत इतर काही असो, आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सपोर्ट करण्याकरिता आपण जॉईन करू शकता आणि सुपर थँक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण चॅनलला सपोर्ट करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.